जागतिक बँकेच्या निर्देशानुसार सोलापूर महानगरपालिका स्वतःचा बॉन्ड उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी दिली आहे। शहरातील पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उभारण्याच्या दृष्टीनं सोलापूर महानगरपालिका आता महत्त्वाचे पाऊल उचलत आहे। तसंच जागतिक बँकेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार महानगरपालिका स्वतःचा म्युनिसिपल बॉन्ड उभारण्याच्या तयारीत असून यासाठी महापालिका आयुक्त सचिन ओंबासे हे सक्रिय प्रयत्न करत आहेत। म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून भांडवली बाजारातून निधी उभारण्याचा मार्ग, या माध्यमातून नागरिक, वित्तीय संस्था व गुंतवणूकदारांकडून ठराविक कालावधीसाठी कर्ज घेतले जाते। ठराविक व्याजदरासह ही रक्कम परत केली जाते। या निधीचा वापर पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया, रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधांसाठी केला जातो। शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारावा, महसुली स्रोत वाढावेत आणि पारदर्शक आर्थिक व्यवस्थापन ठेवावे असे जागतिक बँकेचे निर्देश आहेत। त्यानुसार सोलापूर महानगरपालिका आर्थिक शिस्त, लेखापरीक्षणातील पारदर्शकता आणि उत्पन्न वाढ यावर भर देत आहे। प्रशासनाची तयारी महापालिकेकडून खालील बाबींवर विशेष लक्ष दिले जात आहे। मालमत्ता कर व इतर करांची कार्यक्षम वसुली, थकीत देयकांची वसुली मोहीम, लेखा प्रणाली अद्ययावत करणे, क्रेडिट रेटिंग मिळवण्यासाठी प्रक्रिया, प्रकल्पनिहाय आर्थिक आराखडा तयार करणे। महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी संबंधित विभागांना आवश्यक कागदपत्रे, आर्थिक ताळेबंद व प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत। क्रेडिट रेटिंग समाधानकारक असल्यास पहिल्या टप्प्यात पाणी व मलनिस्सारण प्रकल्पासाठी बॉन्डद्वारे निधी उभारला जाऊ शकतो। शहर विकासाला गती बॉन्डद्वारे उभारलेला निधी दीर्घकालीन पायाभूत सुविधांसाठी वापरण्यात येणार आहे। त्यामुळे शासन अनुदानावर अवलंबून राहण्याची गरज कमी होईल आणि विकास कामांना सातत्य मिळेल। शहराच्या आर्थिक क्षमतेत वाढ झाल्यास भविष्यात आणखी मोठे प्रकल्प हाती घेण्याचा मार्ग मोकळा होईल। नागरिकांचा प्रतिसाद, नागरिक व व्यावसायिक वर्तुळातून या उपक्रमाचे स्वागत होत असून पारदर्शकता आणि नियोजनबद्ध अंमलबजावणी झाली तर सोलापूर शहरासाठी हा टप्पा ऐतिहासिक ठरू शकतो असे मत व्यक्त केले जात आहे। महानगरपालिकेचा हा निर्णय यशस्वी ठरल्यास सोलापूर राज्यातील बॉन्ड उभारणाऱ्या अग्रगण्य महापालिकांमध्ये गणला जाऊ शकतो। आगामी काही महिन्यात या संदर्भातील अधिकृत प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे। यापूर्वी पुणे, नाशिक महापालिकेनं बॉन्डद्वारे आर्थिक रक्कम उभा केली आहे। याच धर्तीवर आता सोलापूर महानगरपालिका प्रयत्नशील आहे। मात्र या बॉन्ड पोटी दरवर्षी परतफेड करावयाचा व निधीची तरतूद कशी करणार असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित झाला आहे।